नमस्कार. सकाळचे 6:15 वाजलेत. ठिकाण डोंबिवली. यात्रेकरू आपल्या बसची वाट बघतायत आणि ही एक अनोखी यात्रा आहे. एक क्रांती तीर्थयात्रा. 4 क्रांतिकारकांच्या राहत्या घरांना भेट आणि सोबत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याकडून त्याच क्रांतिकारकांबद्दल संपूर्ण चरित्रकथन. थोड्याच वेळात बसही आली आणि या एका अनोख्या अशा यात्रेला सुरुवात झाली. पनवेलच्या पुढे केवळ 8 किलोमीटर अंतरावर आपण आता येऊन पोहोचलो आहोत ते आद्य क्रांतीवीर श्री वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या गावी. चला तर मग ऐकूया श्री वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्रकथन श्री सच्चिदानंद शेवडे यांच्या वाणीतून. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके अमर रहे. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके अमर रहे. मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीस वंदन करून 4 ओळी कुसुमाग्रजांच्या. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार, अनवज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. गरजा गरजा जय जयकार, श्वासानो जा वायू संगे ओलांडून भिंत. अन आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत. सांगा वेळी तुझी मुले ही या अंधारात. बद्ध करानी अखेरचा तुझ करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयाना वेडपरी अनिवार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. गरजा जय जयकार, गरजा जय जयकार. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पी येले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला. देव देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सगळ्या यात्रेकरूंनो, आपण ही क्रांती तीर्थ यात्रा काढलेली आहे. त्यामुळे या यात्रेला आपण सगळेजण त्या क्रांतिकारकांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांच्याबद्दल थोडंफार जाणून घेणार आहोत. अर्थात एकेकी इतिहासामध्ये आपल्याला शालेय इतिहासामध्ये तर सशस्त्र क्रांतिकारकांच्याबद्दल जवळपास काहीही शिकवलं जात नाही. जणू काही या देशाला स्वातंत्र्य हे फक्त एक 2-4 लोकांच्याच मुळे मिळालं आणि ते सुद्धा एकाएकी ते म्हणाले ब्रिटिशांना चले जाओ आणि ब्रिटिश निघून गेले. म्हणजे क्रांतिकारकांना हे सगळं काही कळलंच नाही आणि कळतच नव्हतं की इतकी साधी गोष्ट होती की ब्रिटिशांना फक्त जायला सांगायचं होतं, लगेच ते निघून जायला टपलेलेच होते. उगाच या सगळ्यांनी आपलं रक्त घाम आणि अश्रू जे सांडले ते आकारानंच सांडले असं म्हणायला पाहिजे. जसं एका कवीनी वर्णन केलं आहे की यांनी जो ध्यास घेतला होता क्रांतिकार्याचा, याच्यामुळे यांना मिळालं काय? स्वातंत्र्याचा ध्यास घेतला, मिळालं काय या प्रत्येकाला? पदरात काय पडलं? तर तो कवी असं म्हणतो, स्वातंत्र्याचा ध्यास कुणा दे कठोर कारावास, अंदमानचा वास कुणाच्या गळ्यात येई फास. कुणास विरोहोच्छ्वास कुणी हो जननिंदेचा घास. शाईने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास, शाईने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास. कोणत्याही राष्ट्राचा इतिहास हा नुसत्या शाईने लिहिला जात नाही,
तर तो क्रांतिकारकांनी सांडलेल्या रक्त, घाम आणि अश्रूच्या शाईनीच लिहिला जातो. किमान पुढच्या पिढ्यांच्यापर्यंत जर हे गेलं नाही तर त्याचे दोषी आपण असू, आत्ताची पिढी नाही. लक्षात ठेवा, हे दायित्व आपलं आहे की आपण पुढच्या पिढ्यांच्यापर्यंत जर नेलंच नाही तर त्यांना या देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं हेच मागच्या पानावरून पुढे चालू राहील. स्वातंत्र्य मिळालं नाही, मिळते कोणती गोष्ट? दान मिळतं, भीक मिळते. स्वातंत्र्य दान होतं का भीक होती मिळायला? यापुढे तरी किमान 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं हे पुढच्या पिढीला सांगण्यापेक्षा 15 ऑगस्ट 1947ला देशाने स्वातंत्र्य मिळवलं हे सांगायला पाहिजे. मिळालं आणि मिळवलं, केवळ मधल्या एका अक्षराचा फरक पडतो पण अर्थ पूर्ण बदलून जातो. जर पुढच्या पिढ्यांच्यापर्यंत हे नेलं गेलं नाही ना तर त्यांना कळणारच नाही. कारण मिळालं मध्ये काय हो? मिळवलं मध्ये शौर्य आहे, ओज आहे, त्याग आहे, पराक्रम आहे. हे सगळं मिळालं याच्यामध्ये नाही. नाहीतर मला सांगा की त्या काळात गेल्या शतकातली गोष्ट 1845 मधला जन्म, 4 नोव्हेंबर 1845 वसुदेव बळवंतांचा जन्म. आद्य क्रांतिकारक जेव्हा त्यांना म्हटलं जातं तेव्हा जागोजागी मी जेव्हा 7-8 दिवसाची व्याख्यानमाला अशीच एका गावात होती माझी, बोर्डावरती 1857 पासून सावरकरांबद्दल जे 8 विषय होते ते लावलेले होते. एकाने मला येऊन विचारलं की हा आद्य क्रांतिकारक का म्हणता? आम्ही आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांना म्हणतो. म्हटलं मग वादासाठी विचारताय का समजून घेण्याकरता? तर म्हणाले नाही, खरोखर कुतूहल म्हणून विचारतोय. म्हटलं मग उद्या सकाळी या ना, जिथे उतरलोय तिथे आपण गप्पा मारत बोलू. आले ते गृहस्थ. त्यांना म्हटलं तुम्ही उमाजी नाईक म्हणालात काहीही हरकत नाही, मी आद्य क्रांतिकारक का म्हणतो ते सांगतो. म्हटलं एक आद्य ठरला म्हणजे बाकीचे गौण ठरतात का? तर आपण आणखी काही काळाने जाणार आहोत चापेकरांचं बघायला, तर चापेकर तर नंतरच आहेत म्हणजे ते गौण ठरतात का? तर तसं होत नसतं. ही पहिली गोष्ट. आद्य म्हणजे पहिला. केव्हापासूनचा? तर 1857चं स्वातंत्र्य समर संपल्यानंतर एकट्या दुकट्या माणसांनी क्रांती करण्याचा केलेला पहिला प्रयत्न म्हणून वासुदेव बळवंत आद्य. उमाजी नाईकांनी त्याच्या आधी केलेला आहे, पण म्हणून उमाजी नाईकांना कोणी गौण ठरवतं का? फक्त इतकाच की 1857च्या आधी त्यांनी केलेला तो प्रकार होता उठावाचा आणि त्यामध्ये ते फासावरती गेले म्हणून ते सुद्धा तितकेच वंदनीय आहेत. त्यामुळे उद्या कोणी उमाजी नाईक म्हटलं आमचं काहीही म्हणणं नाही म्हटलं, पण मग म्हटलं परवा कोणीतरी उभा राहील आणि तो म्हणेल राणा प्रताप का नाही, त्यालाही हो म्हणायला लागेल. मग तेरवा आणखी कोणीतरी म्हणेल गुरु गोविंद सिंग का नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज का नाहीत, या सगळ्यांना हो म्हणायला लागेल. पण क्रांती करणं याचा मर्यादित अर्थ जर असलेली सत्ता उलथवून लावणं एवढाच असेल तर मग कृष्ण का नाही? मथुरेची असलेली सत्ता उलथवून लावली की नाही? मग त्यांच्या आधीचा जो परमेश्वराचा 7वा अवतार आहे ते प्रभू श्री रामचंद्र, ते का नाहीत क्रांतिकारक? असं जर म्हटलं तर हा एंडलेस जॉब आहे ना, त्याकरता ते कुठेतरी थांबवायला पाहिजे. एवढाच याच्या मागचा हेतू आहे म्हटलं. म्हणून 1857 नंतर हा उठाव करणारा पहिला माणूस म्हणून आद्य क्रांतिकारक म्हटलं. एवढंच, यात वाद घालण्याचा मुळीच हेतू नाही. त्या गृहस्थांना कळलं, त्यांना कळलं, हे महत्त्वाचं. पण आजकाल केवळ आणि केवळ क्रांतिकारकांच्या जाती काढून त्यांच्याकडे बघणारे जेव्हा लोक बघतो किंवा कोणत्याही राष्ट्रपुरुषांच्या, सगळ्या राष्ट्रपुरुषांना आम्ही जेव्हा जातीच्या कोंदणामध्ये बसवतो त्यावेळेला असं वाटतं की या माणसांनी काय विचार केला होता. ब्रिटिशांच्या न्यायालयामध्ये त्यांचं असलेलं जर वक्तव्य आपण वाचलं तर आपल्याला कळतं की हा माणूस म्हणतो की ज्या भूमीच्या पोटी आपण जन्माला आलो त्या भूमीची लेकरं अन्नान्न करत मरावीत आणि मी कुत्र्यासारखं आपलं पोट भरावं हे माझ्याच्याने सहन झालं नाही म्हणून मी बंड करण्यास उद्युक्त झालो. कोणत्या जातीपातीचा उल्लेख आहे मला सांगा? किंवा मी माझ्या समाज बांधवांच्यासाठी हे केलं असं म्हणतोय का? तर हा माणूस म्हणतोय देशबांधवांसाठी. पण एवढं ज्यांना कळतच नाही, एवढी जर आजची अवस्था असेल तर मग आपण 21व्या शतकाकडे जातोय, आपण प्रगती करतोय सगळं म्हणणं म्हणजे शब्द बापुडे केवळ वारा, याच्या पलीकडं काहीही नाही. कारण आमच्याकडे तशाच रीतीने पसरवलं जातं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 1845 मध्ये याच वाड्यात त्यांचा जन्म झाला. बरं, घर अत्यंत संपन्न, हे लक्षात ठेवा. कुठेतरी गरीब घरात जन्माला आलेत वगैरे असं झालेलं नाही. अत्यंत संपन्न घर. कारण आजोबा अनंत भट्ट फडके हे कर्नाळ्याच्या किल्ल्याचे सुभेदार होते आणि तसे असल्यामुळे 1818 मध्ये जेव्हा पेशवाई खालसा झाली साहजिकच सगळे गडकिल्ले वगैरे खालसा व्हायला लागले.
कर्नल प्रोथरनी त्यावेळेला कर्नाळ्याला वेढा घातलेला होता आणि त्यांनी वरती पत्र पाठवलं की ताबडतोब शरण या. कर्नाळा किती मोक्याचा किल्ला आहे लक्षात ठेवा. 1665 शिवाजी महाराजांना जो तह करायला लागला होता मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर, त्यावेळेला जे किल्ले द्यावे लागलेले होते त्यातला एक कर्नाळा आहे, इतका महत्त्वाचा आहे. पुढे 1670 महाराजांनी तो परत जिंकूनही घेतला, कारण तो स्वराज्यात आवश्यक आहे, हे महत्त्वाचं. आणि अशा किल्ल्याची किल्लेदारी त्यांच्याकडे होती. प्रोथरनी हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, तुम्ही पत्र पाठवता म्हणून आम्ही हात बांधून तुम्हाला शरण येऊ असं वाटलं का? किल्ला लढेल. 3 दिवस किल्ला लढवला आणि 3 दिवसानंतर नाईलाज झाला, किल्ला पडला. अनंत भट्ट परत आपल्या याच वाड्यात येऊन राहायला लागले. त्या काळामध्ये जवळपास 150-200 एकर शेती, घरामध्ये 100-150 दुभती गुरं, शिवाय वृक्षारोपणाची एक त्यांना विलक्षण आवड आणि हौस होती. केवळ स्वतःकरताच नाही, इतरांच्याही शेतात जाऊन लावायचे झाडं. आणि कोणी असं म्हणायचं नाही की आमच्या शेतात का घुसखोरी करताय म्हणून, आणि आमच्या शेतात झाडं लावणारे तुम्ही कोण, आणि उद्या त्या झाडे रोपांवरती आणि त्याच्या फळांवरती तुम्ही हिस्सा मागितलात तर काय करा, असं कोणीही म्हटलेलं नाही. एवढी समज ज्या काळात होती त्या काळाबद्दल बोलतोय मी. आजच्यासारखं सुधारित आवृत्ती नव्हती, मागासलेला काळ होता तो. त्या काळामध्ये हा माणूस त्याच्या मांडीचं हाड मोडलं तरीसुद्धा पालखीमध्ये बसून वृक्षारोपण करायला जात होता अनंत भट्ट फडके. अशी त्यांची अवस्था होती. 1821 बळवंतरावांचा जन्म झाला, अनंत भट्टांचा मुलगा. जरी किल्लेदारी गेली असली तरी बळवंतराव फडक्यांना मात्र सगळा गाव छोटे सुभेदार म्हणूनच ओळखत होता. आणि छोटे सुभेदार पुढे मोठे झाले, पुढे त्यांचंही लग्न झालं. आणि आपण सगळी जिथे राहतो तिथून जवळचीच कन्या ही या शिरढोण गावात सून म्हणून आली. बोरगावकरांची मुलगी, कल्याणचे बोरगावकर. बोरगावकर आजही सावकार म्हणून त्यांचं अजूनही नाव आहे. तर कल्याणच्या बोरगावकरांची मुलगी सरस्वती, लग्नानंतरचं तिचं नाव, ती इथे आली. आणि यांच्या पोटी जन्माला आले 4 नोव्हेंबर 1845 वासुदेव बळवंत. मुलगा जन्मताच विलक्षण देखणा. त्यांचं वर्णन बालवयाचं असं आहे की सोनेरी केस, लख गौरवर्ण आणि निळे शार डोळे. असा हा मुलगा दिसामाशी जसा इथे वाढतोय तसा वाढता वाढता पुढे शिक्षण जेव्हा घेणं चालू झालं त्यावेळेला अनंत भट्टांना इंग्रजी शिक्षणाचं अत्यंत वावडं, म्हणून ते शिक्षणसुद्धा चोरून मारून कल्याणला घेतलं. मग त्याकरता विल्सच्या शाळेमध्येही गेले. अर्थात सगळे चरित्र सांगणं शक्य नाही, पण जेवढा महत्त्वाचा भाग मला सांगता येतोय तेवढा मात्र आत्ता तुमच्या पुढे मी मुद्दाम मांडायचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा असं एकीकडे चालू, दुसरीकडे त्यावेळेला पाटी पेन्सिल नव्हती. त्या काळातली गोष्ट आहे बरं का, म्हणजे आताही पाटी पेन्सिल नाहीच आहे, पण मधल्या एका काळात माझ्या पिढीच्या लोकांनी पाटी पेन्सिल वापरली आहे ना, ही त्याच्याही आधीच्या काळातली गोष्ट आहे. त्या काळामध्ये धुळपाटी नावाचा प्रकार होता, ज्याच्यामध्ये लाकडी फळीवरती विटकरीची मौशार धूळ पसरली जायची आणि तांब्याच्या काडीनी आई हात धरून श्री गणेशा गिरवायची. पुढे पुढे श्री गणेशासुद्धा गेलं, कारण कम्युनल ना, जातीयवादी, त्यामुळे गणेश हे नाव गेलं. मग काय गमभन रसतळ, शिक्षणाची सुरुवातच रसातळानी. आणि आम्ही सगळेजण प्रगती बघतोय आमची कशी होईल म्हणून. मला गंमत वाटते, मध्य प्रदेशामध्ये ज्या वेळेला पूर्वीचं सरकार होतं त्यावेळेला तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं बरं का, तिथल्या बाराखडीमध्ये सुद्धा ग गणेश का म्हणून शिकवलं जायचं. तर ग गणेश का काढून टाकण्यात आलं, कारण काय, गणेश म्हटल्यानंतर ते कम्युनल झालं, म्हणून त्यांनी त्याच्याऐवजी गधा ठेवलं. आणि मग वरती विधानसभेत त्यांनी सांगितलं की गणेश कम्युनल आहे और गधा सेक्युलर आहे. तेव्हापासून मला कळायला लागलं की हे सगळी मंडळी स्वतःला सेक्युलर का म्हणून घेतात. प्रामाणिक आहेत बिचारे, सगळे प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्या काळामध्ये ती धुळपटीवरती अक्षर गिरवणं वगैरे हे सगळे प्रकार, आणि त्या धुळपटीच्यामुळे अक्षर इतकं विलक्षण सुंदर. माझं पुस्तक ज्यांनी वाचलं असेल वासुदेव बळवंत त्यांना माहिती असेल की मी पुस्तकात तो फोटो दिला आहे. त्यांनी दत्त महात्म्य जे लिहिलेलं होतं त्या दत्त महात्म्याच्या काही ओळींचा मी मुद्दाम फोटो दिलेला आहे. अत्यंत सुंदर अक्षर. त्यांचं इंग्रजी अक्षरही सुंदर होतं, म्हणजे रोमन स्क्रिप्ट, देवनागरी स्क्रिप्ट आणि मोडी ह्या तिन्ही लिप्यांमध्ये अतिशय उत्तम लिहायचे ते. तितकंच
मराठी इतकंच इंग्रजीमध्ये पारंगतता त्यांनी मिळवली. आणि असा हा मुलगा मोठा होत असताना इथून मात्र गावातून हिंटा हिंटा आनंद भट्टांचा अत्यंत लाडका नातू असल्यामुळे त्यांनी आपल्या नातवाला एकतर प्रेमाने छकड्या म्हणायचे आणि तो छकड्या म्हणता म्हणता त्याला खरोखरच छकडा बनवून दिला. तो छकडा तिथे ठेवला आहे, नंतर आपण बघायला जाऊ तिकडे, त्यावेळेला तुम्हाला दिसेल. तो छकडा म्हणजे काय होतं तर एक गुटगुटीत बोकड जोडलेलं बोकडाची गाडी, आणि बोकडाच्या गाडीत बसून हा एकटा मुलगा सगळ्या गावामध्ये फिरायचा. आणि गावकरीसुद्धा सगळे अतिशय प्रेम करायचे, कारण एवढं छोटं पोरगं आणि विलक्षण तेजस्वी असं असल्यामुळे. अशात सगळं बालपण झालं. बरं, हुडपणा तर होताच होता की एकदा उल्हास नदीला पूर आलेला, घरी कल्याणला तिथे राहिलेले आहेत आणि बाहेर पाऊस म्हणजे मी म्हणतोय असा पडतोय आणि अशा वेळेला पोरगं दिसत नाही आहे म्हटल्यानंतर आई कासावीस झाली की गेलं कुठं. बरं, अत्यंत हूड, कधी दिसेनासं होईल सांगता येत नाही, म्हणून सगळं घर शोधून झालं तरी पोरगं कुठे मिळेना. शेवटी आई म्हणाली की उल्हास नदीचा पूर बघायला गेलाय की काय ते बघून येते. आणि म्हणून आईने अगदी ओचे बिचे खोच, आता ओचा म्हणजे काय हां साधारणपणे आजकाल माहिती नसतं, तेव्हा नऊवारी मात्र नेसणाऱ्यांना माहिती असतं. तर तिने ओचा पदर खुचून बाहेर पडणार पावसात, इतक्यात डलप्याच्या मागून आवाज आला, आई करून. धान्याच्या डलप्याच्या मागे लपलेला होता. आई म्हणाली सगळीकडे शोधून थकले तुला, होतास कुठे? काही नाही म्हणाल, जरा गंमत बघत होत. इतका हूडपणासुद्धा होता एकीकडे. आणि असा हा मुलगा जेव्हा वाढत होता, मोठा जेव्हा झाला, त्यावेळेला आता काळाप्रमाणे मुली बघणं नव्हतं त्या काळात, मुलगा बघणं होतं. ते कांदा पोहे चहा वगैरे जे आपण ऐकतो ना, हे मधल्या काळात आलेलं आहे. लक्षात घ्या, वासुदेव बळवंतांनी त्यांच्या आत्मवृत्तात लिहून ठेवलेलं आहे की त्या काळात थोडके नाहीत, किती पाहिले माहिती आहे का मुली? 300 मुलीचे वडील बघायला यायचे मुलाला. आणि मग पालथी मारून पालथी मारणं म्हणजे मांडी पालथी, त्याच्यावरती ती फळी घ्यायची, विटकरची धूळ ती पसरायची आणि अक्षरं लिहून दाखवायची नियोजित सासऱ्यांना. मुलाला लिहिता येतं हे दिसण्याकरता इतकी सगळी परीक्षा. त्यामुळे ते शेवटी वैतागाने म्हणतात इथे जो येतो तो सासरा निघतो म्हणून. शेवटी होता लग्न झालं. अर्थात वय वर्ष ज्या वेळेला 12 होतं त्यावेळेला संस्कार कसे होत जातात त्याच्याकरता मुद्दाम हे सांगतोय, लग्नाच्या पूर्वीची गोष्ट. वय वर्ष जेव्हा 12 होतं त्यावेळेला उत्तर हिंदुस्थान पेटून उठलेला होता. उत्तर हिंदुस्थानातून ज्या झिरपत येणाऱ्या बातम्या होत्या त्या बातम्या इथे सोप्यामध्ये बसलेले, सोपा म्हणजे ही अशी मोकळी जागा पूर्वीच्या वाड्यांमध्ये असायची, त्याला सोपा म्हटलं जायचं. सोप्यामध्ये बसलेली वडील माणसं संध्याकाळच्या वेळेला पान सुपारी खाताना चर्चा करायचे, जे काही बातम्या येत आहेत ती झाशीची राणी एकटी लढतीन म्हणे आणि गोऱ्यांची कोंडी फोडून निघालीन. ग्वाल्हेर घेतलं तात्यासाहेबांनी, राणी गेली ग्वाल्हेरमध्ये. तात्या टोपे पकडला म्हणे, पुढे 2 वर्षांनी पकडले गेले, पण पकडले गेले आणि त्याला फासावर पण चढवला. नानासाहेबांचं काय झालं कोणास ठाऊक. हे सगळं हा मुलगा त्या एका वयात ऐकतोय आणि त्या वयात ऐकता ऐकता विचारतोय. नंतर त्यावेळेला मोठ्यांना विचारण्याची प्राज्ञा नसायची, आजकालच्या सारखं नाही, इतकं फ्रीडम नव्हतं की बापाला सुद्धा पोरगं तिथंच बसेल, बापाकडे कोणी भेटायला आलेलं असताना सुद्धा असं नव्हतं त्यावेळेला. नंतर विचारायचं की काय चाललंय, काय झालंय, काय होतंय. तेव्हा 1857च्या स्वातंत्र्य युद्धाबद्दल कळलं आणि ते युद्ध संपूर्णपणे शमलं. आणि आता कोण काय करणार अशी ज्या वेळेला वडील माणसांच्या मध्ये बोलणी चालू असायची त्यावेळेला या मुलाच्या मनात असं आलं की कोण का, मी का नाही. हे त्यावेळेला येतं ज्या वेळेला लहानपणापासून संस्कार तसे होतात. आता आमची मुलं वाढतात तीच मुळी घरात चाललेलं असतं ते माझ्या नवऱ्याची काय काय असतं ते सगळं बघत, कारण त्याच्याशिवाय आम्हाला जेवणच जात नाही. किंबहुना जेवताना त्या सिरियल लावणं हा कायदा आहे की काय असं मला आता वाटायला लागलं आहे की जेवताना समोर सिरियल चालू असायलाच पाहिजे. आणि इतका सगळा तो बिंडोक प्रकार समोर चालू असतो, इतर वेळेला गाणी चालू असतात. परत मुलांना आजकाल त्यांच्या खोल्या वेगळ्या, हा जो एक आणखीन भयानक प्रकार आला आहे. त्यांच्या खोल्यांच्यामध्ये जाऊन पाहिलं आपण तर सगळे असेच लोकांची हिरो हिरोईन्सची तिथे पोस्टर्स आपल्याला दिसतात. याच्यातून कोणत्या प्रकारची प्रेरणा घेणार आहे पुढची पिढी.
म्हणून काहीतरी समोर आदर्श हे ठेवायला लागतात. लहानपणापासून मुलांच्या मनाची मशागत तशी करावी लागते तर उपयोग होतो, अन्यथा नाही. आणि म्हणून लहानपणापासून या मुलाच्या मनात असं येतं की मी का नाही, ते एक कुठेतरी पडलेलं बीज अंकुरायला कुठेतरी वेळ लागतोच, हे तितकंच खरं. आता लग्न झालं, एक जबाबदारी येऊन पडली म्हटल्यानंतर वडिलांना वाटलं की आता तरी हा नोकरी वगैरे इथे तिथे बघेल. बरं, शिक्षण तोपर्यंत यथातथा झालेलं, पण पुढे मुंबईला आला शिक्षण घेण्याकरता. केशवजी नाईकाच्या चाळीतसुद्धा राहिले काही काळ आणि तिथे राहून शिक्षण घेतलेलं आहे. परत आल्यानंतर वडिलांनी सांगितलं की गुळव्यांच्या पेढीवरती कामाला जात जा. म्हणाला नको, गुळवे तुमचे मित्र आहेत, एक तर काही भांडण झालं तर मला घरी तुम्हाला सांगते. असं भांडण झालं वडिलांच्या मित्राशी तर घरी सांगतात. तुम्हाला माहिती असेल शाळेत शिकवतात त्यामुळे की आजकाल शिक्षक ओरडत सुद्धा नाही, पोरांना जाऊ दे, मारणं तर दूर. आम्हाला आठवतंय माझ्या पिढीने तर शिक्षकांची कानफाडात खाल्ली आणि घरी येऊन सांगितलं तर दुसऱ्या कानफाडात मिळायची. आई वडील म्हणायचे घरी शिक्षकांची तक्रार घेऊन यायचं नाही, त्यांनी मारलं याचा अर्थ तूच चुकलायस काहीतरी. आजकाल आई वडील भांडायला जातात शिक्षकांशी की तुम्ही आमच्या मुलांना मारणारे कोण. शिक्षक शेवटी म्हणतात जाऊ दे, आपल्याला 6वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग मिळतोय, डोक्याला ताप नाही, उगाच कशा करता हाणामारी करत बसायचं. जर ही आजची अवस्था झाली आहे तर मला सांगा, ते जे एक संस्कार केंद्र शाळा हे होतं, कारण दिवसाचा बराच महत्त्वाचा वेळ हा शाळेत जायचा आणि शाळेतले शिक्षक काही उठसूट आकारण मारणारे असे मी तरी नाही बुवा पाहिलेले. मी स्वतः लहानपणी अतिशय हूड होतो, भरपूर मार खाल्लाय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स म्हणजे काय हे मला चांगलंच माहिती आहे, कारण माझा नेहमी वर्गाच्या बाहेर असायचा. पण हिंमत नव्हती घरी सांगण्याची, कारण त्याच्यावरती आणखीन शिक्षा व्हायची, ही एक कुठेतरी भीती होती. पण अशा वेळेला हा सांगतोय नको नको, ते तुमचे मित्र आहेत, काही झालं तर तुम्हाला सांगणं कठीण व्हायचं. आणि मुळात वडिलांचं आणि मुलाचं फार मोठं पटायचंच नाही, हेही एक दुसरं कारण होतं. कारण मोठा मुलगा आहे म्हटल्यानंतर पहिले लगेच जबाबदारीच येऊन पडते ना, कारण पुढचं जन्माला आलं की मोठं लगेच मोठं होतं ना. मग किती छोटं असलं तरी पण घरच्यांच्या दृष्टीने मोठा आहेस, तुला काही कळतं की नाही. सगळेच मोठे तसे असतात, जावे त्याच्या वंशा, मी मोठाच आहे घरातला, त्यामुळे मला माहिती. तर ही अवस्था असते. आणि अशा ह्याच्यामध्ये याने सांगितलं नाही, मी बाहेर कुठेतरी जाईन आणि बघीन. मुंबईला आला. मुंबईला अर्थात आल्याबरोबर नोकरी मिळाली आणि त्यावेळेला JIP रेल्वेमध्ये ग्रँड इंडियन पेनिन्शुला हे ब्रिटिशांनी दिलेलं नाव, या रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळेला 20 रुपये पगार होता. त्यावेळेला 20 रुपये पगार होता. हा पगार अतिशय चांगला होता, लक्षात ठेवा. कारण त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ते नोकरीला लागलेत. ग्रँड मेडिकल कॉलेज नुकतंच उघडलेलं होतं. मुळात 1857मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी सुरू झाली. 1853मध्ये रेल्वे सुरू झाली. 1859मध्ये पहिला मॅट्रिक्युलेट पास होऊन बाहेर पडलेला आहे, हे लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला कळेल. अशा वेळेला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळेला पगार होता 30 रुपये. पण मुंबईची हवा मानवेना. एक तर शरीर दणकट होतं. शरीर दणकट म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षी पाऊण शेर दूध रिचवायचे आणि पचवायचे सुद्धा. रिचवणं वेगळं आणि पचवणं वेगळं. आम्ही रिचवायला काय काय रिचवू, पण ते पचतं का हे महत्त्वाचं असतं. तेव्हा हे दोन्ही सहजपणे करणारं असं शरीर 300 जोर 300 बैठका सहज मारायचे एकाच वेळेला. आणि असं व्यायामाने कमवलेलं शरीर असूनसुद्धा मुंबईची ती दमट हवा अजिबात सहन होईना. शरीरामध्ये प्रचंड ज्वर चढायला लागला आणि मग डॉक्टरांनी त्यांना वायू पालटाकरता म्हणून कुठेतरी बाहेर जा असं सांगितलं. दीर्घ मुदतीची सुटी घेतली आणि बाहेर म्हणजे अर्थातच देशावरती फिरून आले. 2 महिन्यात पाहिलं तर देशावरती फिरल्यानंतर तब्येत उत्तम राहिली. याचाच अर्थ मुंबई मानवत नाही आपल्याला, म्हणून आता मुंबई सोडून बाहेर पडायचं. पण बाहेर पडायचं तर नोकरी. बरं, गंमत अशी होती की ते आधी जिथे होते ना ग्रँड इंडियन पेनिन्शुलामध्ये नोकरीला, त्यावेळेला त्यांचा जो सुपरवायझर होता ना, त्याचंही नेमकं नाव बळवंतरावच होतं. बळवंतराव या नावाशी त्यांचा काय उभा दावा कोणास ठाऊक, वडिलांशी जमलं नाही, तिथे सुपरवायझरशी जमायचं नाही अजिबात. आणि तो सुपरवायझर अगदी टपलेला असल्यासारखंच असायचं की हे कधी एकदा नोकरी सोडतायत, त्याप्रमाणे यांनी नोकरी सोडली. म्हणजे तो मोठमोठ्यानं बोलायचा ऑफिसमध्ये की बाहेर या लोकांची किंमत 5 रुपयेसुद्धा नाही आणि इथे मारे सरकारच्या भिकेवरती जगतायत, अशा थाटात बोलायचा तो.
आणि मग यांनी जेव्हा नोकरी सोडली आणि ग्रँड मेडिकलमध्ये लागले ना, तेव्हा त्या बळवंतरावांना सगळं ऑफिसमध्ये त्यांनी ऐकवलं की काही जण म्हणतात आमची 5 रुपयेसुद्धा बाहेर किंमत नाही म्हणून. त्यांना सांगतो की आमची 30 रुपये किंमत झाली आहे बरं का, मग इथल्यापेक्षा जास्त असं कमवून आम्ही आता तिथे चाललो आहे. आता मुंबई सोडायची म्हटलं तर कुठेतरी पुण्यामध्ये नोकरी मिळायला पाहिजे म्हणून त्याचा प्रयत्न केला आणि ती सहज मिळाली. ती कॉमिसेरिएटच्या ऑफिसमध्ये, लष्करी साधन सामुग्री जमा करण्याच्या खात्यामध्ये, म्हणजे सरकारी खात्यात. अक्षर उत्तम होतं आणि दोन्ही भाषांवरती प्रभुत्व. त्यामुळे कॉमिसेरिएटच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाल्यानंतर मुंबईहून उठले आणि पुण्यात आले. पुण्यात आज संध्याकाळी जिथे जमाते पुरोगामीचं प्रकाशन समारंभ आहे ना, त्या खजिना विहिरीच्यापासून जवळच आहे ते नरसिंहाचं मंदिर. ज्या नरसिंहाच्या मंदिरामध्ये थोडी नाही तब्बल 12 वर्ष ते राहिलेले आहेत. पुण्यात आले ते आपला संसार तिथेच थाटलेला होता ते, त्यामुळे तिथे राहिले. कॉमिसेरिएटच्या ऑफिसमध्ये जायला लागले. पण हे जात असून सुद्धा जे बाहेर दिसत होतं ते मात्र फार मोठं चांगलं असं चित्र नव्हतं. आणि त्यामुळे अशा वेळेला आपण काय करू शकतो काय नाही हे सुद्धा कुठेतरी डोक्यात विचार. एक मुलगा झाला होता, तो मुलगा अल्पायुषी ठरला. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव मथुताई. ती तेवढीच वासुदेव बळवंतांचा अंश. ती कर्वे घराण्यात दिली. आज ते कर्वे घराणं अंबरनाथला राहतं. त्यातले अरविंदराव कर्वे माझे चांगले परिचित आहेत, म्हणजे त्यांचे पणतू मुलीकडून. तर ती कर्वे घराण्यामध्ये दिलेली मथुताई, तिचा जन्म झाला. आणि आता पुण्यामध्ये जरा काहीतरी चांगलं चाललंय असं वाटेपर्यंत घरी आई आजारी असल्याचं कळलं. आणि आई आजारी आहे म्हटल्यानंतर ते सांगायला गेले की आई आजारी आहे, त्यामुळे विलक्षण मातृभक्त, आईवरती जीव प्रचंड, दोघंही मायलेकरांचा एकमेकावरती जीव प्रचंड. त्यामुळे आई आजारी आहे म्हटल्यानंतर तिथे चित्त थाऱ्यावरती राहीना त्यांचं. आणि काही झालं तरी आईची तब्येत बघायला जायचं आहे म्हणून त्यांनी रजेचा अर्ज टाकला. साहेबांनी सांगितलं की अर्ज टाकलायच खरा, पण तो मंजूर होऊन आला की मगच जाता येईल. आणि त्या काळच्या लोकांना आपल्या आजच्यासारख्या आयडियाज नव्हत्या हो. एकदम मेडिकल टाकायची असते, निघून जायचं असतं आणि मग कळवायचं असतं. ह्या सगळ्या आयडियाज नव्हत्या. फार सरळ माणसं होती. त्यामुळे रोज जाऊन विचारायचे की माझी रजा मंजूर झाली का, रजा मंजूर झाली का, असं रोज जाऊन विचारायचे. नाही 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 कळायचं. शेवटी आठवड्याभराने वैतागले आणि म्हणाले आता रजेचं काय होईल ते होईल असं म्हणाले. तवर कळलं रजा नामंजूर झाली. नामंजूर झाली म्हटल्यानंतर तर तिथून तडक निघालेच, कर्जतला उतरले आणि कर्जतून शिरढोणकडे आले. मात्र बाहेरही गर्दी दिसली. क्षणभर ठोका चुकला कुठेतरी, काय झालंय काय नाही. आणि मग जड शिळ पायाने आतमध्ये चालत आले. तो आतून रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. वडील बाहेर आले आणि वडिलांनी त्याच्याकडे पाहून म्हणाले, वासुदेवा खूप उशीर केलास. शेवटपर्यंत दाराकडे नजर लावून बसली होती, तुझीच येण्याची वाट बघत होती, उशीर गेलास. आणि मग काय करावं ते कळेना. एकतर रजा नामंजूर केली, 7 दिवसात आपल्याला आपल्या आईची भेटसुद्धा घेता आली नाही. आलो तो दिसतंय आईचं कलेवर. शेवटचं पण दर्शन आईचं घेणं म्हणजे केवळ कलेवराचं दर्शन घेणं. ही जी चीड आतमध्ये निर्माण झाली. परत गेल्याबरोबर वरिष्ठांच्याच बद्दल तक्रार अर्ज केला. अर्थात वरिष्ठांना काय बोलायचं असेल ते बोलले असतील, खालच्या माणसापर्यंत कशाला येता येते, त्यामुळे त्यांच्यापर्यंत काही आलं नाही. बरोबर 1 वर्षांनी आईच्या वर्षश्राद्धाला रजा मागितली. ती रजासुद्धा नाकारण्यात आली. हा आणखी एक भाग. जे सांगितलं की बीज पडलेलं होतं, ते बीज जे अंकुरायला लागलं होतं त्याच्याकरता पहिलीही आपल्याला व्यक्तिगत कारणं दिसतात. पण त्याच्यानंतरची जी कारणं एक एक दिसायला लागतात त्यावेळेला कळतं की या माणसाची व्हिजन केवढी होती. कारण त्याच सुमाराला मल्हारराव गायकवाडांच्यावरती अन्याय होत होता. मल्हारराव गायकवाड कुठचा माणूस हो? बडोदा संस्थानाचे अधिपती. बातमी इथपर्यंत आली की मल्हारराव गायकवाडांचं त्यांना संस्थानिक म्हणून काढून टाकतायत, त्यांच्यावरती खटला भरण्यात येत आहे. आणि म्हणून तिथे जाऊन चौकशी केली. त्यावेळेला कळलं की मल्हारराव गायकवाडांनी त्यांच्याकडे असलेल्या ब्रिटिश रेसिडेंटला सरबतामधून काचेची पूड पाजली असा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला. का? कारण काही करून कोणतंही कारण देऊन ब्रिटिशांचं एककलमी कार्यक्रम होता की संस्थानं खालसा करायची आणि ती आपल्या घशात घालायची. म्हणून ज्या संस्थानाधिपतींना अपत्य नसेल
त्यांना वारसा हक्कसुद्धा नामंजूर करायचा. म्हणजे एकदा वारस नाही म्हटलं की त्या रीतीने आपल्याला ते संस्थान घशात घालता येईल. त्याचप्रमाणे बडोदा संस्थान हे तसं सशक्त संस्थान आहे. काहीही करून ते गिळंकृत करता येणं कठीण झालेलं होतं. मल्हारराव गायकवाडांचा अतिशय चांगला लौकिक होता, तरीसुद्धा जाणीवपूर्वक हा खोटा आरोप लावला आणि ज्याच्यामुळे संस्थान खालसा करणं हे पहिल्यांदा त्यांनी मल्हाररावांच्या सगळ्या म्हणजे संस्थानाच्या बँक अकाउंट्सवरती टाच आणली, सगळी गोठवून टाकली, जेणेकरून त्यांना स्वतःची केससुद्धा लढता येणार नाही. त्यावेळेला पुढे कोण आलं माहिती आहे? महाराष्ट्र. अर्थात देशाला जेव्हा जेव्हा देश संकटात सापडतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आजही येणारा महाराष्ट्रच असतो. त्यावेळेला महाराष्ट्र नव्हता, हा प्रांत मुंबई इलाखा म्हणूनच ओळखला जात होता. ब्रिटिशांच्या काळात फक्त 8 प्रांत होते. त्यावेळेला आपला हा प्रांत मुंबई इलाखा म्हणून फक्त ओळखला जात होता. बडोदा संस्थान म्हणून वेगळं होतं. आणि या काळात या प्रांतामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली राजकीय काहीतरी हालचाल करणारी अशी संस्था म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं किंवा इतिहासात शिकवलं गेलं ती राष्ट्रीय सभा पहिली निर्माण झालेली, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काँग्रेस म्हणतो. 1885 मध्ये काँग्रेस नाही, पहिली सार्वजनिक सभा गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी काढलेली ती सार्वजनिक सभा. याही माणसाला काय पडलेलं होतं? याची उत्तम वकिली चालत होती, लक्ष्मी घरात पाणी भरत होती, अशी अवस्था होती. असं असताना एका क्षणात या माणसाने वकिली आपली सोडून दिली, खादीचे म्हणजे स्वदेशी जाडे भरडे कपडे घालणं चालू केलं आणि सार्वजनिक सभा ही यांनी चालू केली. पुढे न्यायमूर्ती रानडे यांना जॉईन झाले आणि मग सार्वजनिक सभेतून हे लोक स्वदेशी वापरावे लोकांनी, याकरता लोकांना आवाहनं करणारी भाषणं वगैरे करायला लागले. वासुदेव बळवंत सुरुवातीच्या काळात त्यांच्या त्या सभांना सुद्धा जात होते आणि त्याच्यातूनच पुढे वासुदेव बळवंतांनी पहिल्यांदा राष्ट्रीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. बरं का, हेही बऱ्याच जणांना माहिती नसतं. पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही वासुदेव बळवंतांनी काढली, ज्याच्यातून आज पुणेकरांना माहिती असलेली शाळा म्हणजे भावे स्कूल. ही भावे स्कूल जी निर्माण झाली ती पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही वासुदेव बळवंतांनी पहिल्यांदा राष्ट्रीय शिक्षणाकरता का? कारण मुलांना त्यातून आपण काहीतरी तयार करू, पुढच्या पिढ्या आपण घडवू शकू. तिथे सुद्धा मुलांना पाठवण्यात येऊ नये याच्याकरता भरपूर प्रयत्न केले गेले, नाही असं नाही. आणि यांनाही एका क्षणी असं वाटलं की एक वर्ष मूल शिकत पुढे जाणार म्हटल्यानंतर तयार झालेली पिढी बाहेर पडायला आणखीन किती काळ जाईल? तितका काळ आहे का? इतकं होईपर्यंत एकीकडे अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा त्या क्षेत्राकडे ओढा असल्यामुळे निस्सीम दत्तभक्त त्यांनी स्वतःकरता एकमुखी दत्ताचं एक चित्र काढून ते सिद्ध करून ठेवलेलं होतं. दत्त महात्म्य स्वतः लिहिलं, 7154 ओव्यांचं दत्त महात्म्य हे स्वतः त्यांनी लिहिलं. जपाला किंवा ध्यानाला बसले की तासनतास तसे बसायचे. असं करत असताना सुद्धा काहीतरी करावं, मग याच्याकरता आपल्याला शरीरबळ तर कमवलेलं आहे, मग शस्त्रबळ हे सुद्धा यायला पाहिजे. या कारणाकरता पुण्यामध्ये त्यांनी शिक्षण, शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याकरता म्हणून शोध घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळी परवाच ज्यांची जयंती झाली ते लहुजीबुवा वस्ताद साळवे हे मांग समाजातले. लक्षात घ्या, लहुजीबुवांचे वडील पेशव्यांच्याच कडे होते. लहुजीबुवा स्वतःसुद्धा पेशव्यांच्याकडे होते नोकरीला. 1818 मध्ये पेशव्यांची इंग्रजांच्या बरोबरची जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये लहुजीबुवांचे वडील मारले गेले होते. आणि तेव्हापासून आणि पुढे पेशवाई खालसा झाल्यानंतर जो ब्रिटिशांच्या बद्दलचा राग लहुजीबुवांच्या सुद्धा मनात होता आणि त्याकरता त्यांनी असे तरुण तयार करायला सुरुवात केली. गेल्या शतकातली गोष्ट मी सांगतोय. त्या काळामध्ये पुण्यामधला एक चित्पावन ब्राह्मण साळवे वस्तादांच्याकडे शस्त्रशिक्षण घेण्याकरता जातोय. वस्तादांनाही असं वाटलं नाही की हा बामन माझ्याकडे काहून येतोय आणि मग ह्याला मी शिकवू की नको म्हणून. ह्या ब्राह्मणावरती सुद्धा कोणत्याही ब्राह्मण संस्थेने बहिष्कार टाकला नाही, त्याच्यावरती त्याला जातीतून बहिष्कृत केलेलं नाही. गेल्या शतकातली गोष्ट लक्षात घ्या. ज्या काळामध्ये जातीयवाद भयंकर होता, बुजबुजाट सगळा वाढलेला होता वगैरे वगैरे सांगण्यात येतं, त्या काळातली ही गोष्ट आहे की शस्त्र शिक्षण घेतलंय लहुजीबुवांच्याकडून आणि दुसरं घोडेस्वारी, भालाफेक वगैरे हे सगळं शिक्षण घेतलंय.
ते राणबा वस्तादांच्याकडून. राणबा वस्ताद कोण होते? ते महार समाजातले होते. मग या दोन्ही समाजातल्या या वस्तादांनी एका ब्राह्मण तरुणाला शिक्षण दिलं. त्यावेळेला जात आडवी आली नाही, त्यांना देताना आली नाही, यांना घेताना आडवी आली नाही. म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये जातीचा विचार फक्त दोन गोष्टीत केला जायचा, लक्षात घ्या. एक लग्न आणि दुसरं पंगत जेवणाची. आता बघा नीट, आता फक्त एवढ्या दोनच गोष्टी सोडल्यात आणि बाकी प्रत्येक गोष्टीत जातीचा विचार केला जातो. जन्माला आलं की जात, ॲडमिशन घेताना जात, बाहेर पडलं की जात, नोकरीला लागली की जात, तिथून प्रमोशन मिळवण्याकरता सुद्धा उपयोगी येते ती जात, निवृत्त झाल्यानंतर जात, सरणावरती चढताना सुद्धा, म्हणून जात नाही ती जात. मग मला सांगा की त्या काळात खरोखरच समाज मागासलेला होता का आजकालचे आपण सगळे सो कॉल्ड सुशिक्षित अधिक मागासलेले आहोत? हा ज्याने त्यांनी विचार करायचा, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तेव्हा त्या काळात यांच्याकडून हे सगळं शिक्षण घेतलं. हे शिक्षण एकीकडे घेत आहेत, तोपर्यंत दुसरीकडे घरगुती 11-12 वर्ष जिच्याबरोबर संसार केला ती स्त्री अचानक गेली, पत्नी निवर्तली, एक लहान मुलगी आहे पदरात. आता अशा वेळेला काय करायचं? त्या काळच्या रिवाजाप्रमाणे वर्षभरात दुसरं लग्न. हे इथूनच जवळच्या पडगवलीच्या कुंट्यांची मुलगी होती, तिच्याबरोबर केलं. ती दुसरी पत्नी त्यांची, नाव गोपिकाबाई. गोपिकाबाईंना अक्षर ओळखीपासून संस्कृत काव्यापासून शस्त्रांपर्यंत सगळं शिक्षण या माणसाने दिलं आपल्या पत्नीला. उत्तम भालाफेक वगैरे त्या करायच्या. हे सगळं शिक्षण यांनी स्वतः आपल्या पत्नीला दिलं. गोपिकाबाई पुढे किती वर्ष जिवंत होत्या माहिती आहे? वासुदेव बळवंतांच्या नंतर. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, वासुदेव बळवंत गेले 1883 मध्ये. गोपिकाबाई गेल्या सप्टेंबर 1940 मध्ये. 67 वर्ष वैधव्यात काढलेत त्या बाईंनी पुढची, 1883 ते 1940. त्यामुळे हा काळ एकदा लक्षात घ्या, म्हणजे हाही भाग लक्षात घेण्यासारखा आहे. वासुदेव बळवंत स्वतः म्हणतात की आमची पहिली पत्नी कधीतरी क्वचित दागिन्यांसाठी का होईना पण हट्ट तरी करायची, पण या दुसरीचे कसलेच शौक नाही, काहीही विचारणं नाही आणि कशाही बद्दल तक्रार नाही. स्वतःच्या बायकोचं कौतुक ते सांगतात, दुसऱ्या पत्नीचं. हे सगळं एकीकडे चाललंय आणि मग दुसरीकडे त्या सार्वजनिक सभेच्या नुसत्याच बोलण्यावरती विश्वास नाही. मग आता काय करायला पाहिजे? आपण काहीतरी जाऊन लोकांच्या मध्ये सांगायला पाहिजे. म्हणून मग हा माणूस स्वतः व्याख्यानं द्यायला लागला. आता आम्हाला माहिती आहे, मी ज्या वेळेला आता व्याख्यानाच्या क्षेत्रात आलो त्यालाही झाली 36 वर्ष झाली, मला 3 तपं झाली. पण सुरुवातीला मी ज्या वेळेला व्याख्यानं देत होतो त्यावेळेला आम्ही आमच्या व्याख्यानांची पेपरमध्ये पण जाहिरात द्यायचो, कारण आता ही सगळी माध्यमं उपलब्ध होती. आता पेपरवाले घेत नाहीत, व्याख्यानं वगैरे नाही घेत. आता ते तमाशा, पिक्चर, नाटक अशा सगळ्या ज्ञानवर्धनाच्या कार्यक्रमाच्या घेतात जाहिराती. तर त्यावेळेला ह्या जाहिराती किमान देण्याचा एक भाग उपलब्ध होता. या माणसाला मग आपलं व्याख्यान हे लोकांपर्यंत कळावं याकरता काय करायला पाहिजे? तर स्वतःच्या व्याख्यानाची स्वतःच जाहिरात करायचा. एक थाळा हातात घ्यायचा, एक लाकडी दांडा घ्यायचा आणि स्वतःच तो थाळा ठाण 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 वाजवत या बोळातून त्या बोळात. पूर्वीच्या काळाचं पुणं म्हणजे पगड्या आणि वाड्यांचं असलेलं पुणं, बाराबंदीचं पुणं. त्यावेळेला पुण्याचे बोळसुद्धा छोटे छोटे होते. बोळाची तोंड बंद असायची आणि बंद बोळातून जर कोणाला पलीकडे जायचं असेल तर त्याच्याकरता एक छोटंसं दार ठेवलेलं असायचं. त्या दाराला म्हणायचे फटका. तो फटका साधारणपणे बंद असायचा. तेव्हा असं असलेलं पुणं, त्या छोट्याशा पुण्यामधून हा माणूस सगळीकडे फिरायचा आणि लोकांना ऐका हो ऐका, आज सायंकाळी शनिवारवाड्याच्या समोर माझं जाहीर व्याख्यान आहे, त्या व्याख्यानामध्ये या लालतोंड्या इंग्रजांना कसं पळवून लावायचं ते मी सांगणार आहे. परत ठाण 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 वाजवायचं दुसऱ्या बोळ्यात. अहो, दारं खिडक्या उघडी असलेली बंद करून घ्यायचे लोक. हे नुसतं ऐकून संध्याकाळी तिथे जायचे. संध्याकाळी काही जण असायचे असे पुंचक्या पुंचक्याने सुरक्षित अंतर बघू, मग सुरक्षित अंतर म्हणजे पोलीस आलेच तर पळून जायला कोणता बोळ जवळ आहे असं बघून लोक उभे असायचे. ह्यांच्याकडे तोंड करून असायचे असंही नाही, पाठ करूनही असायचे. म्हणजे काय, म्हटलं तर मी होतो, म्हटलं तर नव्हतो. तेव्हा असं सगळं करता येऊ शकायचं. समोरच्या वाड्यांमधले तर लोक
त्यांच्या खिडक्या उघड्या असायच्या पण खिडकीत कोणीही नसायचं. आवाज आला तर आतमध्ये येऊ दे पण आम्ही तिथे होतो असे कोणास वाटायचं नको म्हणून खिडक्या उघड्या पण समोर माणसं कोणीही नसायची. आणि अशा वेळेला हा माणूस तिथे उभं राहून सांगायचा की इंग्रजांचा जो कावा आहे तो लक्षात घ्या. अमेरिकेप्रमाणे वसाहत निर्माण करून इथल्या लोकांचा धर्म बुडवणं हा यांचा कावा आहे. तेव्हा आज जर आपण जागे झालो नाही तर आपण असेच मार खात राहू. हे सगळं सांगत असायचा पण लोक लक्ष द्यायचे नाही. आणि मग लक्षात आलं की नुसती व्याख्यानं देऊन सुद्धा उपयोग शून्य. कारण व्याख्यानं नुसतं ऐकतात लोक विसरून जातात. आज सकाळी आम्ही वासुदेव बळवंतांच्या वाड्यात उभे होतो. हे परवा फक्त कोणी विचारलं तर सांगणार आहे मस्त होतं जबरदस्त होतं. बरं काय ऐकलं काय काय लक्षात राहिलं तेवढंच फक्त राहिलं एवढंच. तो 48 तासात जातं असं मानसशास्त्र सांगतं बरं का की कितीही चांगलं ऐकलेलं असलं तरी 48 तासात त्याचा तो इफेक्ट जातो. तेव्हा हा भाग होतो. त्यामुळे नुसत्या व्याख्यानांनी उपयोग नाही. मग काय करायला पाहिजे. मग याकरता सर्वसामान्य शिवाजी महाराजांनी काय केलं होतं. जर सर्वसामान्य माणसांना महाराज हाताशी धरू शकत होते तर आपण का नाही हा विचार केला. आणि मग रामोशांमध्ये जायला सुरुवात केली. रामोशी हे स्वतःला रामवंशी म्हणवायचे. यांच्याकडे पूर्वी गडरक्षणाची वगैरे कामं होती. आता गडकिल्ले खालसा झाले म्हटल्यानंतर हे बेकार झाले. मग यांनी वनामध्ये जे काही मिळेल ते मिळून विकणं हे चालू केलं. ब्रिटिशांनी वनरक्षणाचा कायदा केला. परत रामोशी बेकार झाले. मग काही जण आपल्या पदरी बाळगायचे क्वचित कधीतरी. जुन्या मराठी पिक्चरमध्ये आपण पाहिले असतील रामोशी घोंगडं हातात परशू वगैरे घेतलेले असे. बरं काही झालं कुठेतरी काहीतरी अपराध घडला की ब्रिटिश ह्यांनाच पकडून न्यायचे. म्हणजे अपराधी जमात असल्यासारखं यांना समजून टाकलेलं होतं. आणि या सगळ्या अवस्थेमुळे विपन्नावस्था आलेली. विपन्नावस्थेमध्ये काय होतं ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्येच हळुवारपणाने व्यसनंसुद्धा प्रवेश करतात. आणि मग दारूकडे वळलेला असा समाज. यांनी विचार केला की अत्यंत काटक अत्यंत इमानदार असलेला असा समाज आहे त्यामुळे यांच्याकडे जावं. वासुदेव बळवंत त्यांच्याकडे त्यांच्या पालापालांवर जाऊन भेटले. बरं जाताना तिथे जाताना स्वतःच दारूची बाटली वगैरे घेऊन जायचे. मला एकाने सांगितलं ह्या सगळ्यांना त्यातून बाहेर काढायला ते गेले होते ना मग दारूची बाटली का. म्हटलं ते काय भगवद्गीतेचं पुस्तक घेऊन जाणार होते तिथे. अगोदर ज्याच्याकडे जायचं असेल त्याला समजेल अशाच भाषेत बोलायचं असतं की नाही. मग त्यांना पटेल त्यांना रुचेल असंच घेऊन जायचं असतं. मग हळूहळू आपण पहिलीच्या मुलांना एकदम काहीतरी BAचा आणि MAचा अभ्यासक्रम शिकवायला लागलो तर चालेल का. नाही चालणार. त्यांना पहिल्यांदा मुळाक्षरं गिरवणं हे शिकवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याप्रमाणे वागायचं असतं. गेले त्यांना दारूच्या बाटल्या वगैरे दिल्या. त्यांच्याशी बोलणं सुरू झालं पहिल्यांदा. यांना आधी आश्चर्य वाटलं की एवढा शिकलेला सवरलेला माणूस आपल्याकडे कसा येतोय सहजपणे. मग त्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या इंग्रजांच्यामुळे काय काय तुमच्यावरती अत्याचार होत आहे ते तुम्ही भोगताय. आपण उभं राहायला पाहिजे सगळेजण मिळून. आणि असं करून रामोशांना आपल्याकडे वळवून घेतलं. रामोशांना सांगितलं मी तुम्हाला शस्त्र शिक्षण देतो. आणि मग त्या काळामध्ये सदाशिव पेठेचा जो आजचा आपण भाग बघतोय खरं म्हणजे तिथपासून म्हणजे पेरू गेटपासून ते फर्ग्युसनपर्यंतचा भाग हा जंगलांनी व्यापलेला भाग होता. फर्ग्युसनची होती ती टेकडी होती. आणि मग त्या फर्ग्युसनच्या टेकडीच्या तिथे जाऊन शस्त्र शिक्षण द्यायला सुरुवात केली. यांना बोलवायला सुरुवात केली. घोडाफेक शिकवायला सुरुवात केली. असं सगळं एकीकडे यांना शिक्षण देत आहेत. स्वतःच त्याकरता त्यांना पैसेही देत आहेत. त्यावेळेपर्यंत पगार किती झाला होता माहिती आहे वाढत जाऊन 60 रुपये तब्बल 60 रुपये पगार. सोनं 12 रुपये तोळा होतं तेव्हाची गोष्ट आहे. दर महिन्याला 60 रुपये पगार म्हणजे केवढा झाला. मग या काळात 10 रुपये इथे शिरढोणला पाठवू शकले असते. 20 रुपयात ॲश करत राहू शकले असते पुण्यामध्ये. अधिक 30 रुपये शिलकीत किंवा आजूबाजूला जमीन जुमला जर विकत घेतला असता तर आज पुढच्या पिढ्यांनी किती मोठे होते आमचे पूर्वज म्हणून नाव काढलं असतं. हे सगळं त्यात होते तेव्हाच त्यांना भ्रमिष्ठ आणि वेडे म्हणत होते लोक. हे सगळं सोडून या माणसाला हे करावं असं वाटलं ना त्यावेळेला विचार करावा की आज आम्ही या सगळ्यांच्या प्रेतांवरती पाय देऊन उभे आहोत आणि तरी लहान सहान गोष्टींमध्ये भांडतो. लहान सहान गोष्टींमध्ये द्वेष भावना ठेवतो. भाऊ भावाला विचारत नाही इतकी अवस्था करतो. कधी गावाला न जाणारे लोकसुद्धा आपला गावकीतल्या आपल्या त्या घरामधला माझा हिस्सा कसा आहे म्हणून सांगायला मात्र पुढे असतात. अरे राहतोय तिथे तर द्या मोठेपणाने त्याला ना की आपण इथे चांगलं उत्तम कमवतोय ना म्हणून काय झालं तिथे माझा हिस्सा आहेच करून. जरा कुंपण इथलं तिथे फुटभर सरकलं तरीसुद्धा रक्तपाताला उठणारी माणसं
हे जेव्हा आज बघतो तेव्हा असं वाटायला लागतं की या माणसांनी मग आपले प्राण देऊन नेमकं साध्य काय केलं की ज्यांच्यावरती आज आपण उभे आहोत. किमान कृतज्ञता पाहिजे त्याकरता. आणि मग यांनी हे सगळं एका बाजूला होता सगळ्यांना एकत्र करण्याचं तर काम चालू आहे. पण आता पैसे पाहिजे. मनी मेक्स अ मॅन गो. पैसे कुठून जमावणार. मागायला गेले काही सावकारांच्याकडे वगैरे. पैसे मागायला गेल्यानंतर सावकारांनी आधी किती हवेत 5,000 दिले. अरे वा, एकदम वाटलंच नाही की इतकं चटकन 5,000 मागायला गेलो. आणि त्या काळातले 5,000 हे लक्षात ठेवा, जेव्हा यांना 60 रुपये पगार होता आणि तरी तो किती चांगला होता सांगतोय तेव्हा. मग त्या सावकारांनी विचारलं की तारण काय ठेवणार. तेव्हा कळलं की असं काहीतरी ठेवावं लागतं. म्हणाले तारणाचं काय कारण. मग म्हणाला काय फुकट असे द्यायचे का पैसे. ते म्हणाले मी तुला नोट लिहून देतो ना की स्वराज्य मिळालं की हे पैसे व्याजासकट पुढे परत केले जातील म्हणून. त्यांना वेड्यात काढलं सावकारांनी की स्वराज्य ब्रिटिशांनी असे तुझ्यासारखे काही लोक टांगले असतील म्हणाले. आता लोक आपणहून देत नाहीत. अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता है तो फिर उंगली टेढ़ी करनी पड़ती है. रामोशांना जवळ केलं आणि मग छापे टाकायला सुरुवात केली. आणि हे छापे आजूबाजूच्या पळसपण, नेरं, चिखलं वगैरे या गावांच्यामध्ये त्यांचे छापे पडायला लागले. छाप्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं होतं, त्यांना जंटलमन डेकॉइट म्हटले बरं का. ब्रिटिशांच्या कागदपत्रामध्ये जंटलमन डेकॉइट आहे उल्लेख. दरोडेखोराला कोणी सद्ग्रस्त म्हणतं, पण ब्रिटिश म्हणतायत. त्याचं कारण एकाही स्त्रीला हात लावायचा नाही. आणि त्यामुळे काही काही ठिकाणी सावकारांनी नुसतं येणार म्हटल्यानंतर घरातले असलेले सगळे दागिने घरातल्या बाईच्या अंगावरती, म्हणजे तिला फार दागिन्यांचं गाढव बनवायचे. कारण इतके अगदी दागिने घालून जरी बाई वाकलेली असली, स्त्री धन आणि स्त्रीच्या अंगाला हात लावायचा नाही, हा त्यांचा पहिला नियम होता. आणि त्यामुळे काही जणांनी आपापले दागिने वाचवलेत. पण तरीसुद्धा असे जे पैसे मिळत आहेत त्या पैशांच्यामधून एक सशस्त्र सेना उभी करायची. त्याच्यामधून आपल्याला काही मिळतेत का, काही शस्त्र, ते बघायचं आहे. आणि मग स्वतःचीच योजना जी होती ती पुढे त्यांनी त्यांच्या डायरीमध्येही लिहिलेली आहे की अशा रीतीने मी छोट्या मोठ्या मुदतीचे शिक्षा झालेले जे कैदी आहेत त्या कैद्यांची सुटका करणार होतो, तुरुंग फोडणार होतो, रेल्वे रूळ उखडून टाकणार होतो, दळणवळणाची साधनं नष्ट करणार होतो आणि संपूर्ण देशभर एकाच वेळेला एकदम हलकल्लोळ माजवणार होतो. ही सगळी योजना स्वतःच्या आत्मवृत्तात लिहिलेली आहे. हेच आत्मवृत्त तिथे ठेवण्यात आलं कोर्टात आणि तेच त्यांच्यावरती उलटलं खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर. कारण जे अशा योजना असतात ना त्या कुठेही लिहून ठेवायच्या नसतात खरं म्हणजे, नाही का. म्हणून तर जे लिहायचं आहे ते सांगायचं नसतं आणि जे सांगायचं असतं ते लिहायचं नसतं असं समर्थ म्हणतात. ते या कारणाकरता म्हणतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. तेव्हा इतकं सगळे एका बाजूने कामं चालू आहेत आणि सगळ्यांची जमवाजमव चालू आहे. ह्या सगळ्यातून आपल्याला काय करायचं, पण अर्थात एक होतं की ह्याच्यातून एक लक्षात आलं की काही ठिकाणी ती मिळालेली लूटसुद्धा मारली जाते हळूहळू. आणि हे होतंच. सगळेच एकसारखे असतात असं नाही, सगळेच पूर्ण प्रामाणिक असतात असं नाही. त्या रामोशांच्या मध्ये असलेला दौलतराव नाईक म्हणजे जणू उजवा हात होता वासुदेव बळवंताचा. पूर्णपणे त्याच्यावरती असलेला विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. एकदा एका ठिकाणी मिळालेली सगळ्यात मोठी लूट म्हणजे 1.25 लाखाची होती. 1.25 लाखाची लूट. आणि 1.25 लाखाची लूट मिळाली हे कळलं आणि तुळशी खोऱ्यामध्ये त्यांना घेराव घातला गेला. डॅनियलच्या नेतृत्वाखाली सगळे रामोशी आत सापडलेले. प्रचंड मोठी घमासान लढाई झाली. 1.25 लाखाची लूट गेली, पण ती लूट गेल्याचं दुःख नाही झालं वासुदेव बळवंतांना. दौलतराव नाईक पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण एक एक माणूस जो तयार केला जातो तो माणूस त्याची मोजदाद पैशात नाही करता येत. अतिरेकी मारले तर काही बिघडत नाही आहे पाकिस्तानचं लक्षात ठेवा. आपला एक एक सैनिक मरतो तेव्हा भारताचं सगळ्यात जास्त बिघडतं. कारण आपला एक एक सैनिक लक्षावधी रुपये खर्च करून तो सैनिक तयार केलेला असतो. असा दुसरा सैनिक उभं करणं, तितका वेळ जाणं, तितका पैसा जाणं, हा सगळा भाग असतो. त्यामुळे एका परीने आपल्या देशाचं नुकसान सगळ्यात जास्त होतं. पाकिस्तानचं नुकसान होत नाही, कारण ते छद्मयुद्ध लढतायत आणि ते छद्मयुद्ध आपल्याला प्रत्येक वेळेला भारी पडतं. आणि या कारणाकरता जर काश्मीर शांत करायचं असेल, एकच फक्त मिलिटरीला पूर्ण पूर्ण मोकळीक द्यायला पाहिजे. काश्मीर या विषयावरची माझी डॉक्टरेट आहे तेव्हा मी बोलतोय. नाही तर उगाच हे काहीतरी काश्मीरबद्दल बोलताय. मी राहून आलेलो आहे, अतिरेक्यांबरोबर चर्चा केलेला माणूस आहे, तेव्हा हे सांगतोय.
तेव्हा पण आपल्याकडे दुर्दैवाने अजूनही तसं होत नाही. 2019च्या नंतर नक्की होईल असं मला वाटतंय, कारण 2019ला विद्यमान सरकार जात नाहीच आहे, हे नक्की आहे. उलट ते कदाचित जास्तच सीट घेतील. म्हणजे भीती त्याचीच आहे की कदाचित जास्त सीट घेतील विरोधकांना. त्यामुळे एका माणसाच्या जेव्हा विरोधात 10 जण एकवटतात ना, तेव्हा कळतं की तो एकटा माणूस किती शक्तिमान आहे ते. तेव्हा त्याकरता वेगळं काही लागत नाही. आपण नुसते डोळे उघडे ठेवून सगळं बघत फिरायला लागलो ना तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. तेव्हा या डॅनियलनी हे सगळं केलं. ती 1.25 लाखाची लूट तर पडलीच, पण दौलतराव नाईकांच्या सारखा माणूस गेला. आता परत काय करायचं? काही काही रामोशी पकडले गेले होते. त्याच्यातून वासुदेव बळवंतांचं नाव आपोआप कळलं. कॉमिसेरिएटच्या ऑफिसमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा वासुदेव बळवंत फडके या नावाचा माणूस 13 फेब्रुवारीपासून गैरहजर हे मस्टरवरती दिसलं. मग हा माणूस कोण आहे? मग सगळीकडे पोस्टर्स लागली रातोरात की जो कोणी वासुदेव बळवंतांना जिवंत अथवा मृत पकडून आणून देईल त्याला 4,000 रुपये बक्षीस. एकच रात्र मध्ये गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पोस्टरच्या बाजूला पोस्टर लावलेलं दिसलं लोकांना की जो कोणी मुंबईच्या गव्हर्नरचं डोकं मारून आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस. खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट, जशास तसे. मराठीत टिट फॉर टॅट म्हणतो तसं. तेव्हा या अशा प्रकारची पोस्टर्स लागलेली, सगळीकडून त्यांचा शोध घेणं हे चालू होतं. पण आता काय करायचं? कुठेतरी ती आतली दत्तभक्तीसुद्धा उफाळून येते वरती. दुसरीकडे अनेक काळबोवांच्याकडे ते गेले होते. काळबोवांनी त्यांना सांगितलं की सांप्रतचा काळ अनुकूल नाही, आत्ता काही करू नका. गोंदवलेकर महाराजांना भेटायला गेले, दोघंही समवयस्क, त्यामुळे अरेतुरेनी एकमेकांशी बोलण्या इतके जवळचे संबंध बरं का. तर महाराजांनी त्यांना बसवून ठेवलेलं होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी या म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांच्याहीकडून काही अनुकूल मिळत नाही आहे. तेव्हा त्यांनी जाऊन महाराजांना सांगितलं की तुम्ही रामदास व्हा, मी शिवाजी होऊ इच्छितोय. ते म्हणाले मी रामदास नाही आणि तू शिवाजी होऊ शकणार नाहीस. आत्ताचा काळ हा अनुकूल नाही, उगाच डोकं फोडून जखमा करून घेशील. त्यावर त्यांनी त्यांच्यासमोर अगदी हा स्वतःला साधू म्हणताय मोठे असं म्हणून तिथून वासुदेव बळवंत निघाले होते. स्वामी समर्थांना भेटायला गेले होते. त्यांच्यासमोर तलवार ठेवली. इच्छा ही होती की समर्थांनी तलवार आपल्या हातात द्यावी म्हणून. समर्थांनी एका भक्ताला बोलवलं आणि त्याला सांगितलं तलवार तिथे तरटीच्या झाडावर ठेवून नाही म्हणून. त्यांनी तिथे झाडावर ठेवली. 2 तास त्यांच्यासमोर बसले. समर्थांनी नंतर पाहिलं सुद्धा नाही. शेवटी उठले, ती तलवार घेऊन निघून गेले. पण ह्या अशा सगळीकडून ठोकताळे नाही म्हणून येत आहेत तरीसुद्धा आपल्याला काहीतरी करायचं आहे असं जेव्हा माणसाला वाटतं ना तेव्हा तो काहीतरी करायला उद्युक्त होतो. हे या चरित्रामधून आपल्याला दिसतं बरं का. खचून जाणं हे या माणसाच्या स्वभावात आहे असं कुठेही दिसत नाही. पण मग आता काय करावं? आता या संतांच्याकडून कौल अनुकूल नाही मिळत, देवाकडूनच मिळव. शैल्य मल्लिकार्जुनी गेले. आता अंगात परत अधूनमधून ताप यायचा. बायकोला पाठवून दिलेलं जुन्नरला तिच्या मामाकडे. शैल्य मल्लिकार्जुनी जाऊन बसले आणि तिथं अनुष्ठान करायला सुरुवात केली आणि देवाला फक्त एकच प्रार्थना केली की 7 दिवसात मला अनुकूल असा आदेश तुझ्याकडून येऊ दे आणि तसा जर आला नाही तर मी प्राणार्पण करणार. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांच्यापूर्वी काही शतकं अशाच प्रकारे श्री शैल्य मल्लिकार्जुनीच असाच एक योद्धा आला होता आणि त्यांनीसुद्धा आपल्या रक्ताचा अभिषेक करण्याचा मनोदय व्यक्त केला होता आणि त्याप्रमाणे केलं शिवाजी महाराज. तेव्हा यांनी विचार केला की आपण असं करायचं. 7 दिवस उलटून गेले, काहीही कोणताही अनुकूल भाग मिळाला नाही. शेवटी तलवार काढली आणि प्रहार करून घेणार इतक्यात मागून आवाज आला, ओय काय करताय, थांबा. बघतात तर समोरून एक तेलंगी ब्राह्मण येत होता. तो तिथला पुजारी होता. म्हणाले काय करताय? तर म्हणाले नाही, देवाने अनुकूल कौल दिला नाही म्हणून मी मला मारून घेतोय. तर म्हणाले तुम्ही कोणाला जीवन देऊ शकता? तर म्हणाले नाही. का? मग कोणाचंही प्राण हरण करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलाय? मग कोणाचंही नाही, माझेच करतोय, तोही अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? असं समजा ना की मी आत्ता आलो, ही मला परमेश्वरांनी दिलेली प्रेरणा आहे तुम्हाला थांबवायला, तुमचे प्राण वाचवायला. असं का नाही समजत? आणि तसं समजून पुढे चला. अरे हो म्हणाले खरंच की. आणि मग आता विचार केला की पण आता सगळी परत पहिल्यापासून सगळी जमाजमू करायची. कुठे जाऊन करायची? गाणगापूरला गेले. गाणगापूरला काही दिवस राहिलेत. तिथून पंढरपूरला जाऊन काहीतरी करावं असा विचार आला. तोपर्यंत पुण्यामध्ये बुधवारपेठ वाड्याला आणि विश्रामबाग वाड्याला आगी लागल्या. पुण्यामध्ये बोलवा अशी वासुदेव बळवंतांनीच रात्री येऊन आगी लावल्या.
पुढे त्या आगी लावणारे रानडे म्हणून पितापुत्र पकडले गेले आणि त्यांना पुढे अंदमानला पाठवण्यात आलं. तोपर्यंत अंदमानचा तुरुंग बनून तयार झालेला नव्हता. अंदमानचा तुरुंग बनून तयार झाला 1906 सावरकर तिथे पोचलेत 1910 म्हणजे सावरकरांना नवीन तुरुंग मिळाला आहे बरं का. कधीच्या काळचा वगैरे नव्हता तो, पण 1857 पासून वेगवेगळ्या लोकांना जिथे अंदमानला पाठवण्यात आलं ना, ते वाचलं इतिहासात की समजायचं की सेल्युलर जेल बांधण्याकरता या सगळ्या लोकांचा उपयोग करून घेण्यात आलेला होता आणि त्यामुळे यातले कोणीही जिवंत परत आलेले नाहीत, हे लक्षात ठेवा. तसे ते रानडे पितापुत्र मात्र तिथेच गेले. एकाला अंदमानला पाठवण्यात आलं आणि एकाला एडनला पाठवण्यात आलेलं होतं. तर हे सगळं झालं होतं. म्हणजे वासुदेव बळवंतांच्या नावाने काही कुठेही दरोडा पडला ना की बिल फाडला जायचं वासुदेव बळवंतांच्या नावाने. म्हणजे डॅनियलकडे एकदा मध्य प्रांतातून आलं की जबलपूरला शेठ गोकुळदासकडे चिठ्ठी आली आहे की दुर्गावतीच्या किल्ल्यावरती आज संध्याकाळी 5,000 रुपये ठेव, नाहीतर तुला जिवे मारू, आणि खाली लिहिले वासुदेव बळवंत. ह्यांनी लगेच तिथे पोलिसांची तुकडी बिकडी पाठवली, सगळं काम केलं. कोणी रात्रीसुद्धा रात्र काय 2 दिवस पुढचे गेले तरी कोणी आलं नाही, कारण ती चिठ्ठी वासुदेव बळवंतांनी पाठवलेलीच नव्हती. पण त्या काळामध्ये जेवढे दरोडे वगैरे पडले जायचे ते सगळे दरोडे आपोआप वासुदेव बळवंतांच्या नावावरती ब्रिटिशांनी वळवले होते. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. अखेर यांनी विचार केला की काय करावं, तिथे बसून विचार करतायत. तोपर्यंत डॅनियल सगळीकडे शोध घेतोय. डॅनियलनी रिचर्ड मीडला सुद्धा विचारलं. हा तोच मीड ज्या मीडनी तात्या टोप्यानं पकडलेलं होतं, त्यामुळे मीडकडून काही काही टिप्स मिळत होत्या. आणि मग एक दिवस पुण्यामध्ये कीर्तन चालू असताना एक बसलेली महिला शेजारच्या मैत्रिणीला म्हणाली, तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नकोस. तर म्हणाली, काय गं? अगं म्हणाली, ते पोलीस काहीतरी वासुदेव बळवंताला इथे शोधतायत म्हणे. ती म्हणाली, हो मग काय झालं? नाही म्हणाली, आम्ही परवाच गाणगापूरहून आलो, तिथे पाहिलं की त्याला. तिने तिच्या सख्ख्या मैत्रिणीला सांगितलं, तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नकोस. 10 मिनिटात सगळ्या महिला वर्गाला कळलं. त्यातली एका पोलिसाची बायको होती. ती ताबडतोब कीर्तन अर्ध्यातून सोडून उठली. 20,000 रुपयाचं बक्षीस लावलंय, ते आपल्या नवऱ्याला मिळायला पाहिजे म्हणून तातडीने घरी जाऊन तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की असं असं झालंय. नवऱ्याने जाऊन डॅनियलला सांगितलं. डॅनियलने लगेच 2 माणसं तिथे पाठवली गाणगापूरला. नक्की आहे का? तो कळलं की तिथे नवीन आलेला एक माणूस आहे, त्याचं नाव आहे काशीकर बाबा. हे काशीकर बाबा कानात कुंडलं वगैरे घालून भस्म बिस्म लावून तिथे राहत आहेत. वासुदेव बळवंतांचं तिथलं रूप होतं काशीकर बाबा हे. आणि मग तिथे बसून त्यांनी विचार केला होता की आता एक सैन्य उभं करू रोहिल्यांचं, आणि याच्याकरता काही जणांची बोलणी वगैरे चालू केली. आणि मग पठाणांचं एक सैन्य जर उभं केलं तर त्या योगे आपण काही मग हेही विचार तिथे बसल्या बसल्या नुसते रिकामे बसलेले नाही आहेत. आणि यांनी येऊन सांगितलं की हो, तुम्ही म्हणताय त्या प्रकारचा माणूस मिळता जुळता आहे तिथे. हे कळल्यानंतर आता डॅनियल तिथून निघाला आणि डॅनियलनी गाणगापूरवरती हल्ला केला. तोपर्यंत हे तिथून हल्ला केला म्हणजे धावा बोलणं इतकंच. हल्ला म्हणजे खरोखरचा हल्ला नव्हे, नाही तर कोणीतरी म्हणाल आम्ही तर काही वाचलं नाही हल्ला केला वगैरे. हल्ला म्हणजे आतमध्ये शिरला काही निवडक लोकांना घेऊन. तोपर्यंत यांना पंढरपूरहून एक मदत मिळणार होती म्हणून हे तिथून उठले आणि पंढरपूरकडे निघालेले होते. आणि बरोबर गोपाळराव साठे होते. दोघंही जण निघालेत, पंढरपूरकडे चाललेत. आणि एवढ्याच कानावरती आलं, डॅनियल येऊन पोचलाय गाणगापूरकडे. तुफान पाऊस चालू आहे, अंगामध्ये ताप भरलेला आहे. आणि अशा वेळेला हा माणूस डॅनियलला पाठीवर घेऊन धावतोय. 72 तास अंगातला ताप घेऊन त्या पावसात धावतोय. आणि अखेर ज्या वेळेला भीमा नदी आडवी आली, नदीच्या तिथे बसलेला होता मीरासाहेब नावाचा तिथला नावाडी. त्या मीरासाहेबला सांगितलं की पलीकडे जायचं आहे. तो म्हणाले, काय वेळ लागला आहे का? म्हणाला, पूर आलेला दिसतोय, पलीकडे वगैरे काही जाणार नाही म्हणे मी. ते म्हणाले, पैसे देतो तुला. तो म्हणाला, नाही नाही नाही, पलीकडे जाणार नाही. ठीक आहे म्हणाले, मग मी उडी मारतो. त्यांनी थांबा महाराज म्हणून त्याने हात सोडला. अंग तापलंय म्हणाला तुमचं? होय म्हणाले. मग म्हणाले, असंच उडी मारणार? आता काय तू नाही घालत? बसा म्हणाला, बसा. त्या मीरासाहेबने त्यांना पलीकडे नेलं. पलीकडे नेल्याबरोबर यांनी तिथे उतरल्यावर झोळीत हात घातला आणि पैसे त्याच्या हातात ठेवले आणि म्हणाले, होडी बुडवून टाक. तो म्हणाला, काय ताप डोक्यात बिक्यात गेला नाही ना? होडी बुडवून टाक एवढंच म्हणाला, माझं कमाईचं साधन आहे आणि ती बुडवून टाक सांगते.
तुला दिलेले पैसे आहेत ना ते होडीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत म्हणाले. दुसरी होडी बांध 15 दिवसानंतर. कारण त्या भागातून पार करणारी तेवढी एकच होती होडी. त्यामुळे तीच जर बुडून टाकली तर डॅनियलला मिळणार नाही. आणि ती बुडली आहे म्हटल्यानंतर तो मीरा साहेबला शिक्षाही करू शकत नाही. कारण असून नाही म्हटलं तर शिक्षा होण्याचा संभव. तोही दिलेल्या पैशाला जागला बरं का. त्यांनी बुडवून टाकली होडी. आणि मग आता परत फिरतायत तोपर्यंत डॅनियल आलाच आणि अडला तिथे. पण मग त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे पिटाळलं लोकांना आणि त्यांच्याकडून पोकळ असलेले भोपळे ते घोड्यांच्या पोटाखाली बांधले आणि घोडे पाण्यात टाकले. भोपळे पोकळ असल्यामुळे घोडे बुडत नाहीत आणि वरचा स्वार बुडत नाही. पण प्रवाहाबरोबर वाहत जाऊन सरळ समोरच्या तीराला लागत नाहीत. कुठेतरी 4-5 किलोमीटरवरती पलीकडे देवरनावडगी नावाचं गाव कर्नाटकात. गावाच्या बाहेर एक बौद्ध विहार होता. त्या बौद्ध विहारात आता अशी अवस्था झाली होती की पायसुद्धा उचलत नाही आहेत. अंगातला ताप आहेच प्रचंड भरलेला. आणि अशा अवस्थेत तिथे पोचून ते जवळजवळ कोसळलेच. आणि गोपाळरावना म्हणाले की आता एक पाऊलही पुढे टाकवत नाही. त्यामुळे म्हणाले मग आता काय करायचं. तर म्हणाले आता ह्या सगळ्या झोपलेत त्यांच्यामधलं आपण एक जण असं होऊन झोपूया. आणि मग तोंड बिंड स्वतःचं झाकून घेतलं, सगळं अंग झाकून घेतलं आणि झोपले. डॅनियल तोपर्यंत शिरलाच आतमध्ये. पहाटेचे 3 वगैरे वाजण्याचा सुमार. आतमध्ये सगळ्यांच्याकडे बघायला लागला कोण कोण झोपले. त्यात एवढाच माणूस दिसतोय की सगळं अंग झाकून झोपलाय. तशात कमरेच्या जागेवरती असलेले फुगवटे दिसत आहेत मुठीचे वगैरे, तलवार, पिस्तूल याचे फुगवटे दिसत आहेत. म्हटल्यानंतर त्यांच्या छातीवरती बसला. झटक्यात पालथं करून हात बांधेपर्यंत त्यांनी त्याला 2 वेळा फेकलं होतं. त्याही अवस्थेत त्यांनी त्याला 2 वेळा उचलून फेकलं होतं. पोलीस शिपाईच्या मदतीने हात मागे बांधले. तोपर्यंत ते ओरडलेच की खऱ्या आईचं दूध प्यायला असशील तर म्हणाले हात सोड आणि माझ्याशी लढ. तो डब्याचं दूध प्यायलेला. त्यामुळे हातात आलाय म्हटल्यानंतर असं सोडणार कुठं. मागे हात तसेच बांधलेले. आणि तिथून त्यांना पुण्यात आणण्यात आलं. आणि पुण्यात आणल्यानंतर मात्र त्यांचा अतोनात छळ कैदेमध्ये करण्यात आला की एकदा त्यांनी आत्महत्याही करायचा प्रयत्न केला होता. पुण्यामध्ये संगम ब्रिज, आज आपण पुण्यात जर गेलात तर संगम ब्रिजच्या तिथे आज म्युझियम उभं आहे वासुदेव बळवंत यांच्या नावाने. त्या संगम ब्रिजमध्ये स्पेशल कोर्टाची स्थापना करण्यात आली. आणि तिथे कोर्ट भरवल्यानंतर वासुदेव बळवंतांना बघायला अख्खं पुणे लोटलं होतं जवळपास. तंग सुरवार, वरती कुडता घातलेला आणि बोडख्या डोक्याचा. बोडखं डोकं त्या काळात ठेवलं जायचं नाही. बोडखं डोकं दिसलं तर कोणीतरी गेलं आहे असं नक्की व्हायचं. आता आपण सगळे सुधारलेले असल्यामुळे आपल्याला डोकं झाकणं म्हणजे लाज वाटते. टोपी घालणं वगैरे कधी एकदा ती काढून ठेवतोय असं होतं वगैरे असं होतं. आता सगळं बदललेलं असल्यामुळे तर त्यामुळे ते तिथे त्यांचं पाहिलं मात्र उन्हाने रापलेली सगळी त्वचा वगैरे हे सगळं बघतायत लोक. आणि वासुदेव बळवंत आत आले. कोर्टाने विचारलं की तुमच्या बाजूने कोण उभं राहणार. कारण त्यावेळेला त्यांच्यावरती ठेवलेले चार्ज म्हणूनही आद्य क्रांतिकारक बरं का. ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारणं, राणीच्या विरुद्ध द्रोह करणं, ब्रिटिश सत्तेविरुद्ध अप्रिती पसरवणं आणि त्याकरता दारुगोळा वगैरे जमा करणं हे 4 भयानक आरोप ठेवलेला पहिला क्रांतिकारक म्हणून आद्य क्रांतिकारक. तेव्हा कोण त्यांनी मान खाली घातली की जर नसेल तर सरकार देतच ना, सरकारी खर्चाने वकील देतच. तेव्हा म्हणाले आहे का कोणी वकील वगैरे विचारलं. कोणीच काही उत्तर देईना. एक क्षणभर काय वाटलं असेल हो त्या माणसाला की ज्या लोकांच्या करता आपण एवढं सगळं करतोय. की सोलापूरचा दुष्काळ त्यांनी पाहिलेला होता. पायी फिरलेत, पायी वासुदेव बळवंत एक झोळी घेऊन. त्यावेळेला 1876ची गोष्टी. सोलापूरला पडलेला दुष्काळ बघून वऱ्हाड प्रांतापासून गुजरात म्हणजे आजचं हे तुम्हाला सांगतोय महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर वगैरे सगळं करून पुण्यामध्ये आलेले. त्यावेळेला त्यांनी पाहिलं होतं की पटकीची साथ आलेली लोक कसे मरतायत. एकट्या सोलापूरमध्ये 7,000 लोक मेले होते. सरकारने रस्तेदुरुस्तीची कामं काढली पण लोकांना अर्धा आणा मजुरी आणि अर्धा शेर धान्य हे सरकार देत होतं. त्यावेळेला लोक पटापट मरत होते तर लोकांच्या मुलांना मात्र नेलं जात होतं. टाइम्स ऑफ इंडियाने बातमी दिलेली आहे की लोकांची मुलं आम्ही सांभाळू, फक्त आम्ही त्यांना ख्रिस्ती करून घेतल्यानंतरच सांभाळू. म्हणून आर्य धर्मसंघ पुढे झालेला होता की
मुलं ज्या धर्माची असतील त्या धर्माचं त्यांना शिक्षण देऊन आम्ही वाढवू असंही सांगणार होतं बरं का. तेव्हा हे सगळं बघतायत, लोक मरतायत हे बघतायत आणि ते बघून कुठेतरी आतमध्ये तुटतंय की आपलीच माणसं मरतायत. आणि म्हणून ते म्हणतायत 7 जिल्ह्याचे 14 जिल्हे केले, म्हणजे तेवढी माणसं वाढली, 2000 पगाराची पदं वाढली, तितके कलेक्टर वाढले, न्यायाधीश वाढले. इतके सगळे वाढलेले असताना हा सगळा पैसा इंग्रजांच्या बापाचा आहे काय? हेच शब्द येतं, इंग्रजांच्या बापाचा आहे काय? हा तुम्हाला आम्हाला पिळून हा पैसा जमा केला जातोय आणि पोटं त्यांची भरली जात आहेत. हे सगळं माझ्याच्यानी सहन झालं नाही. आणि म्हणून दधीचींनी ज्याप्रमाणे आपली हाडं इंद्राला वज्र बनवण्याकरता दिली, त्याप्रमाणे रोज दिवसा रात्री उठता बसता चालता फिरता भोजन घेता, इतकेच नव्हे शौचाला गेलो असताना सुद्धा मी हाच विचार करी आणि हीच प्रार्थना देवाला करी की हे देवा माझ्यातलं सगळं घे पण माझ्या देशबांधवांना सुखी कर. हे ज्या माणसाने केलं त्या माणसाला आज एकही वकील म्हणून कोणी पुढे येत नाही, सगळे खाली मान घालून बसलेत. इतक्यात दारातून कर्र कर्र वाजणाऱ्या वाहनांचा आवाज आला आणि म्हणाले मी त्याचं वकीलपत्र घेतलंय. लोकांच्या माना वळल्या. जो माणूस आत येतोय त्याला तेवढ्यात कोणीतरी बोललंच कुचकटपणाने की शिक्षा होण्याची भीती नाही वाटत काय? क्षणभर थांबला तो माणूस, बोलणाऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला काय होईल सरकार रागवलं तर? या वासुदेव बळवंताच्याबरोबर गणेश वासुदेवालाही टांगेल इतकंच ना, माझी तयारी आहे त्याला. गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका वासुदेव बळवंतांचं वकीलपत्र घ्यायला आले. 3 दिवसाचं फक्त नाटक झालं. सेशन्समध्ये कमिट झाला खटला. तिथे महादेव चिमणाजी आपटे, पुण्यामध्ये बाजीराव रस्त्यावरून जर आपण फिरला असाल तर आनंदाश्रम नावाची वास्तू आजही दिसते. तो जो आनंदाश्रम वाडा आहे तो त्यांचा आहे. संस्कृत प्रचाराकरता प्रचंड काम केलं त्यांचे एक पुतणे हरिनारायण आपटे, खूप मोठे लेखक. तेव्हा महादेव चिमणाजी आपटे यांनी वकीलपत्र घेतलं. 60 साक्षीदारांच्या साक्षीविक्षी झालेत बरं का. आणि त्याच्यात वासुदेव बळवंतांना अखेर आजन्म जन्मठेप, ती सुद्धा हिंदुस्थानच्या भूमीवर नाही, कारण ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेला भाग एडन होता. परवा मला असं वाटतं कोण बनेगा करोडपतीमधला हा एक प्रश्न होता आणि त्याचं उत्तर देता आलं नाही. साहजिक इतिहासातली उत्तरं देता येत नाहीत, रामायण महाभारतातली उत्तरं देता येत नाहीत, असं मी त्या शोमध्ये पाहिलेलं आहे. एडनला त्यांना नेण्यात आलं, तेहरान बोटीमध्ये चढवण्यात आलं. जाण्यापूर्वी या माणसांनी एक मूठ माती घेतली इथली. घरच्यांना केवळ कळवण्यात आलं, बघा बायकोला मामाकडे सोडलंय तेव्हापासून नवरा बायकोची भेटही नाही झालेली. कारण पुण्याला कोर्टामध्ये त्या काळात बायका अशा कोर्टात जात नव्हत्या, त्यामुळे तिथेही भेट झालेली नाही. तुरुंगात जाणं शक्य नाही, त्यामुळे गोपिकाबाईंची आणि वासुदेव बळवंतांची पुढे कधीच भेट झाली नाही. लक्षात घ्या, जुन्नरपासून एडनला वासुदेव बळवंतांना हलवण्यात आलं आणि तिथे आल्यानंतर विचार केला की इथे खितपत पडण्याकरता आपला जन्म आहे का? परत इथून सुटायला पाहिजे, काही झालं तरी किती दिवस इथे राहायचं आहे? हा मनामध्ये कुठेतरी विचार. कमवलेलं शरीर आहेच आणि त्या ह्याच्यात या माणसाने काय करावं? तर कोठडीची जी दारं होती ती दारं उखळीची होती. उखळीची दारं आहेत का रे आपल्याकडे आता कोणाची तरी? वाड्यात आहेत ना? हां, उखळीची दारं म्हणजे लोखंडाचे जे नकोचे असतात त्या नकोच्यामध्ये ते दार फिट केलेलं असतं. एक ठराविक दिशा असली की खटकन त्याच्यामध्ये बसतं. ते जर उखडून वर काढायचं असेल तर परत त्या एका विवक्षित कोणातच न्यायला लागतं आणि मग वरती वरती उचलायला लागतं, तेव्हा ते निघतं. तो जो उखळीचा खिळा होता त्याच्यामध्ये हातबेडी अडकवली आणि अंगाच्या जोराने बेडी तोडली. बेडी अंगाच्या जोराने तोडणं अतिशय कठीण असतं. हे सगळं रात्रीतलं काम. आणि उखळीची दारं होती. बरं, दारं बंद, नुसती बंद नाही, त्याला वरून साखळी बांधलेली आहे आणि कुलूप, म्हणजे एक दार उखडता येणं शक्यच नाही. मग काय करायला लागतं? दोन्ही दारांना विळखा घातला आणि एक झटका देऊन दोन्ही दारं हातात. रात्रीचे पहारेकरी झोपलेत, हे दार घेऊनच बाहेर. भिंत ती 14 फुटाची ना, नुसती तर काही उडी मारता येणार नाही.
म्हणून दारं घेऊन बाहेर, आणि दारं त्या भिंतीला तिरकी लावली आणि मग परत मागे गेले. फास्ट बॉलरला रनअप घ्यायला लागतो ना, पण भिंत चढून जाण्याचा सराव आहे, पलीकडे उड्या मारण्याचा सराव आहे, दातात शस्त्र धरून सुद्धा भिंत चढणं उतरणं याचा सराव आहे. त्यामुळे तो सराव कामाला आला. तसेच मागे गेले आणि आले जोरात धावत. ते तिरक्या लावलेले असलं तरीसुद्धा दारं किती उंच, 7 किंवा 8 फूट, त्याच्यापेक्षा जास्त आणखीन ती भिंत आहे. त्याच्यावरून भिंतीवरती उडी आणि भिंतीवरून पलीकडे स्वतःला झोकूनही दिलं. 14 फूट खाली. काय आहे बाहेर माहिती नाही, काटे कुठे असतील काहीही माहिती नाही, दगड धोंडे असतील काहीही माहिती नाही. सुदैवानी वाळू होती, धप्प दिशे वाळूत आदळलेत आणि मग पळत सुटले. रात्रभर पळाले. रात्रभर जे पहारा करणारे होते ते सकाळी आले. त्यांनी अरे म्हणाले, तो समोरचा कैदी कुठे दिसत नाही. तो म्हणाला, वेडा आहे का, तो कैदी कुठे म्हणाला, दार पण नाही दिसत आहे. नुसतं कैदी कसं, दारही दिसत नाही आहे. अशी ज्या वेळेला अवस्था झाली त्यावेळेला रातोरात शोध घेणं चालू झालं. आणि मग तिथलेच असलेले दरिद्री अरब जे होते, अरब पूर्वी दरिद्री होते बरं का, काळ्या सोन्याचा शोध लागेपर्यंत. दुबईमध्ये गेलात तरी पण दुबईमध्ये त्यांचं ते एक म्युझियम बनवलेलं आहे, ते आपल्याला दाखवतं. तर सगळे पैशाला त्यामुळे हापापलेलेच. आणि त्यामुळे त्यांना ज्या वेळेला कळलं की वासुदेव बळवंतांच्या नावाने यांनी बक्षीस वगैरे लावलेलं आहे आणि किती 100 रुपये पकडण्याकरता, तेव्हा हे सगळे उंटावरचे शहाणे उंट घेऊन निघाले त्यांना शोधायला. आता उंटाच्या वेगा पुढे माणसाचा वेग कमी पडतो आणि वाळूमध्ये धावून बघा म्हणजे कळे. आपण वाळूमध्ये धावायला लागलो की आपलं पाय साधारणपणे घोट्या एवढा रुततो. त्यामुळे वाळूतून 12-15 पावलं पडलो ना तरी सुद्धा मांड्यांमध्ये किलोचे गोळे येतात. त्यात हा माणूस रातोरात 12 मैल धावलाय. 12 मैल. बीर ओबेद नावाच्या गावापर्यंत आले ते. आणि तोपर्यंत हे उंटावरचे शहाणे आले आणि त्यांनी त्यांना तिथे पकडलं. फरफटच आणलं, फरफटच. आणि आता तोफखाना डिपार्टमेंटमधून मुद्दाम जड स्पेशल बेड्या बनवून घेण्यात आल्या, ज्याच्यामुळे हात खाली लोंबते राहण्या इतक्या त्या जड होत्या. गळ्यामध्ये 25 किलोचा दगड आला. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 उभं राहण्याची शिक्षा आली. उभं राहणं, पायबेडी, हातबेडी आणि दगड. ज्या माणसाचं एवढं बलदंड शरीर होतं, बघता बघता अस्थिपंजर झाला. अस्थिपंजर म्हणजे एवढी अवस्था की हातात बेड्याही घालण्याची गरज उरली नाही, कारण बेड्या उघळून पडायला लागल्या. शेवटी इस्पितळात हलवण्यात आलं. तिथे डॉक्टर सांगत होते की किमान तुम्ही अंड हा आहार घ्या, शुद्ध शाकाहारी आहे, एक वेळ बटाटा खाईन, दूध घेईन, अंड नाही खाणार. नाही म्हणजे नाही. त्यांना तिथल्या सरकारी इस्पितळात हलवलं. बरोबर एक मराठी डॉक्टरच होता. 17 फेब्रुवारी 1883 संध्याकाळी 4:20 समय साधारणपणे. ज्यांना उठण्याची काय कुशीवर सुद्धा वळण्याची शक्ती नव्हती असे वासुदेव बळवंत एकदम धाडकन उठून बसले आणि डॉक्टरला म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवा, या दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मी मेल्यानंतर सुद्धा सुखाने जगू देणार नाही असं म्हणाले आणि दुसऱ्या क्षणाला धाडकन पडले आणि त्यांचे प्राण गेले. तिथेच घाईघाईनी अंत्यसंस्कार करण्यात आले, म्हणजे जाळून टाकण्यात आलं. अंत्यसंस्कार काय करणार ना ब्रिटिश, त्यामुळे जाळून टाकण्यात आलं आणि रक्षा तशीच समुद्रामध्ये लुटून देण्यात आली आणि घरी केवळ एक तार पाठवण्यात आली. शरीर मिळालं नाही म्हणून चितेवरती पिठाची बाहुली ठेवून तिला अग्नी देण्यात आला. घरच्यांना फक्त कळवण्यात आलं की ते गेले म्हणून. ज्या माणसाला जिवंतपणे लोक भ्रमिष्ट, वेडा असं म्हणत होते, आज मेल्यानंतर इतक्या वर्षांनंतर किमान आपलं काही कर्तव्य असतं की आपण अशा माणसांना पुढच्या पिढीपर्यंत किमान पोचवायचं असतं, यांची चरित्र पोचवायची असतात की हे असे सुद्धा वेडे झाले आणि वेडेच इतिहास घडवत असतात. जेव्हा मनाशी काहीतरी ठरवतात त्याच वेळेला ते
त्या रीतीने जातात आणि इतिहास घडवतात. वासुदेव बळवंतांना हे कळत नव्हतं का की एकटा माणूस काही करू शकत नाही वगैरे, असं ज्यांना शंका पडलेली असेल त्यांनी विचार हा करावा की या माणसाला काहीतरी करावंसं तरी वाटलं, आम्ही फक्त शंका काढत बसतोय, ह्याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून किमान हे चरित्र, अर्थात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद एवढ्या करता देतो की या माणसांनी तर आपल्या आयुष्याचा उन्हाळा करून घेतलाच, पण आपण सगळेजण उभं राहून ऐकताय त्यांची ही गाथा. तर कुणीतरी मला म्हणाल तुम्ही उभं राहूनच बोलताय, पण आम्हाला किमान सवय तरी येते ना, एक उभं राहायचं, व्याख्यान करायचं तर उभं राहूनच बोलायचं. आणि क्रांतिकारक सांगताना बसून वगैरे असं कठीणच होतं. ते शिवाजी सांगताना जर बसून बोला म्हणून पोटातलं पाणी न घालता गुडगुडू बोलणं हे जमतच नाही. तोंडात आडवं केळं ठेवून बोलणं म्हणजे जेवणी फक्त. क्रांतिकारक शिवाजी महाराज वगैरे सांगायचं झालं तर तो जोश, तो त्वेष, तो सगळा भाग यायलाच लागतो. आपण आज किती भाग्यवान आहोत एका परीने लक्षात घ्या की आपण या प्रत्येक क्रांतिकारकाच्या जन्मस्थळी जातो, तिथली माती आपण लावतो एका कपाळाला. हे सगळ्यात महत्त्वाचं भाग्य आपलं की या निमित्ताने कुठेतरी यांच्या तेजाचा एखादा अंश तरी आमच्याकडे यावा आणि आम्ही तो पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करावा. मी विचार करत होतो की मी तासभर बोलीन, त्याच्यापेक्षा जास्त बोललो ना रे बरंच, पण मग म्हटलं की आता विषय आहे तर तो विषय जायला पाहिजे, मग असं अगदी काट्याप्रमाणे थांबायला नको. कारण तीच अवस्था चापेकरांच्याही वाड्यात होणार आहे. कारण इथे तर एका माणसाचं ऐकलं, तिथे तर 3-3 जणांचं ऐकायचं. तेव्हा एवढंच बोलतो आणि आपली आज सुरुवात झाली ती छान झाली असं म्हणूया आणि इथे मी थांबतो.